बातमी पुण्यातून पुणे शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरात जोरदार पाऊस झाला। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। पुण्यातील पेठांमध्ये तसंच कोथरूड परिसरातही जोरदार पाऊस बरसला। हवामान खात्याने तसा इशाराही दिला होता। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने, पाहूया। पुणे शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि आता पावसाला सुरुवात झाली आहे। पुणे शहरातील अनेक भागामध्ये सध्या पाऊस सुरू आहे। आता आपण पुण्यातील कोथरूड परिसरात आहोत आणि इथं बघितलं तर पाऊस सुरू आहे। जसा हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला होता तर त्या पद्धतीने पुढील आणखीन 2 ते 3 दिवस असाच पाऊस पश्चिम महाराष्ट्रात किंबहुना मराठवाड्यात सुद्धा राहणार आहे। काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस राहणार आहे, तर काही ठिकाणी गारपीटची देखील शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। जर आपण आता बघितलं तर या ठिकाणी अचानक आलेल्या या पावसामुळे पुणेकरांची तारंबळ उडालेली आहे। अनेकांनी या ठिकाणी छत्री जॅकेट देखील घरी ठेवलेले आहेत। मात्र आता जर आपण बघितलं तर मुसळधार जोरदार पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि त्याचा परिणाम पुणे शहरातील काही रस्त्यांवर देखील जाणवतोय। कारण या परिसरात देखील आपण बघू शकतो काही प्रमाणात वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी झालेली आहे। अचानक आता पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला आहे। याच परिसरात नाही तर पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात देखील आता मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे आणि पुढील आणखीन 1 ते 2 दिवस अशीच पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।